पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मरुतः। म्हणाले इथे अच्छेद्योयम अदाह्योयम अक्लेद्यो शोष्य एवच नित्य सर्वगतस्थाणुर अचलोयम सनातनः। म्हणाले दोन बाजूनी घेतलंय। आता आपण तत्वज्ञानाची एक दुसरी भूमिका मांडताना कशी असते, एक अन्वयाची आणि एक व्यतिरेकाची। व्यतिरेकानी हे नाही 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 नाही, अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप शिवोहम शिवोहम अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां सदा मे समत्वम न मुक्तीर न बंधः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम। मी अमुक आहे, मी अमुक आहे, मी अमुक आहे, ही अन्वयाची भूमिका। मी अमुक नाही, अमुक नाही, अमुक नाही, ही व्यतिरेकाची भूमिका। एकच सूत्र दोन प्रकारांनी इथे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलंय। तेच शब्द आहेत की शस्त्रांनी जे छेदलं जात नाही, किंवा अग्नीनी जे जाळलं जात नाही, किंवा पाण्याने जे भिजलं जात नाही, किंवा वाऱ्याने जे शोषलं जात नाही, तसंच त्यांनी म्हटलंय खाली अछेद्यो, ज्याचा छेद होऊ शकत नाही, ज्याचं दहन होऊ शकत नाही, ज्याला भिजवता येत नाही, ज्याला वाळवता येत नाही, ते कसं आहे या दोन प्रकारांनी सांगून त्यांनी सांगितलं ते नित्य आहे, ते सर्वगत आहे, ते स्थाणू म्हणजे स्थिर आहे। स्थाणू म्हणजे खांबासारखं एका ठिकाणी स्थिर आहे, आणि त्याचवेळी ते अचल आहे, ते बिलकुल ढळत नाही, ते जिथे आहे तिथे तसंच राहतं, सनातन आहे। हा अनादि नित्य सिद्धू निरुपाधी विशुद्धू म्हणूनी शस्त्रादिकी छेदू न घडे यया। दोन्ही श्लोकांचा एकच अर्थ आहे, फक्त शब्द वेगळे वेगळे वापरून तो तीच संकल्पना मांडली। अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुम अर्हसि। म्हणाले आता समजून घे, पुन्हा तीच भाषा आहे की हे अव्यक्त आहे, हे अचिंत्य आहे, हे अविकारी आहे असं सांगितलं गेलेलं आहे। जे मोठे लोक आहेत त्यांनी उच्यते असं आहे, हे आम्हाला माहिती आहे। कशाचं? ईशावास्य उपनिषदाचं आपण संदर्भ घेतला तर त्याच अर्थाने इथे त्यांनी मांडलंय की आम्हाला श्रेष्ठ लोकांनी ही संकल्पना सांगितली आहे अर्जुना, ती आपली मी तुला सांगतोय बघ। तस्मादेवं विदित्वैनं, आता त्यामुळे अशा प्रकारे हा परमात्मा सकलात्मक आहे, सगळ्यांना व्यापून राहिलेला आहे, हे आपल्याला माहीत असल्यामुळे, किंवा ज्या सत्पुरुषांना हे माहीत आहे ते न अनुशोचितुम अर्हसि, त्यामुळे ज्यांना हे कळलेलं आहे ते शोक करत नाहीत। तसंच हे समजून घेऊन तू शोक करणं योग्य नाही। म्हणजे थोर पुरुष ह्या सगळ्या परमात्म्याच्या स्वरूपाला
पूर्णपणे जाणू नयेत ते आम्हाला माहिती आहे, उपनिषदांकडून आम्ही ते जाणलं आहे. ते अर्जुना मी तुला सांगतो, ज्या थोर पुरुषांनी सांगितलं. मी सांगतो नाही म्हणत, कारण आता अर्जुनाला एवढा अहंकार झाला की त्यालाच सगळं कळतंय. भगवंत म्हणतात आता त्याला मी सांगतो ही भूमिकाच नको, त्याला कळतंय तर बाकीच्यांचे रेफरन्सेस देतो, कशाला माझ्याच बाजूने मी त्याला सांगू. हा प्रलयोदके नाप्लवे अग्निदाहो न संभवे एथ महाशोषू न प्रभवे मारुताचा. म्हणाले प्रलयाच्या उदकामध्ये जेव्हा प्रलय येतो त्यावेळी सुद्धा हा बुडत नाही. अग्नीचा दाह कितीही मोठा निर्माण झाला तरी तो दाह त्याला संभवत नाही, तर त्याचा स्पर्शही त्याला होत नाही. एथ महाशोषू न प्रभवे, अत्यंत वाऱ्याच्यामुळे सुकून जाणं असा त्याच्यावरती प्रभाव पडत नाही. म्हणाले मारुताचा, वायूचा. अर्जुना हा नित्यू, अर्जुना हा नित्य आहे, अचल आहे, हा शाश्वत आहे. सर्वत्र सदोदितू, सर्व काळ सर्वत्र आहेच. परिपूर्ण हा, त्याच्यात कुठंच अपूर्णता नाही, ते परिपूर्ण आहे. कोणतं उपनिषद वचन आहे? प्रज्ञानम ब्रह्म, की ज्याच्या ठिकाणी प्रकर्षेण ज्ञान आहे, ज्ञानाने जो परिपूर्ण आहे, त्याचं भाषांतर भगवंतांनी इथं केलेलं आहे की तो सर्वदूर सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे आणि परिपूर्णतेने भरला आहे. त्याच्यात कुठंच उणं केव्हाच संभवत नाही. या पोकळीत सुद्धा तो भरून आहे, तरी इथेही त्याच्यात काही उणं नाही आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो की कोणती गोष्ट ते काय विशेष काही नाही आहे, आपलं कॅज्युअली करावं झालं. भगवंताला काहीच कॅज्युअल नाही आहे. भगवंताचं त्याच्या ठिकाणी सगळं परिपूर्णतेने आहे. तो जे जे करतो, जे जिथे जिथे आहे, जिथे जिथे निवास करू नये तिथे प्रज्ञानम ब्रह्म, तो प्रकर्षेण ज्ञानमय आहे. कोणत्याही ठिकाणी अपूर्णताच नाही आहे. आपल्याला आहे ना, आपण सगळ्या ज्या गप्पा मारतो त्या सगळ्या अपूर्णतेच्या आहेत. कारण ही सुद्धा आपण तर काय हे ठीक जरा सिन्सिअरली केलं पाहिजे, काय कॅज्युअल करून टाका. तर हे भगवंताला म्हणून म्हटलं काही कॅज्युअल नाही आहे. भगवंत प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी, जसाच्या तसा तो सगळ्या ठिकाणी त्याच्या सामर्थ्यानिशी. आम्ही आमचं सामर्थ्य पुरवून वापरतो, कारण मर्यादितच आहे. त्यामुळे काही ठिकाणी वापरतो, काही ठिकाणी टाळटाळ करतो. तर इथे त्यांनी सांगितलं परिपूर्ण हा तर्काची आहे दिठी, तर्काची दिठी दृष्टी, हा तर्काच्या दृष्टीला प्राप्त होत नाही. गोचर नोहे किरीटी, गोचर म्हणजे दिसणे, प्रकट होणे, जाणवणे, पाहता येणे. म्हणाले तसा नाही आहे हे अर्जुना, तो तर्काने सापडत नाही. ध्यान याची ये भेटी उत्कंठाव आहे. आम्ही रोज जर ध्यानाला बसत असू तर आम्हाला तो दिसावा याची उत्कंठा आहे की नाही माहीत नाही, पण त्या ध्यानाला जर ध्यान नावाचा पुरुष आहे, ती जी भावना आहे, तिला जर आम्ही आकार दिला तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्या ध्यानालाच उत्कंठा आहे की येऊ देतो माझ्या ध्यानामध्ये, माझ्या इथे तो आला पाहिजे. ध्यान कशा करताय, या ठिकाणी तो आला तर त्याचं आम्हाला दर्शन आहे. म्हणून म्हणतात ध्यानाला उत्कंठा आहे. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनम, जो त्या ठिकाणी आहे, त्या ध्यानाच्या स्थितीत आहे, तेव्हा तो योग्यांना दिसतो. भेटीची उत्कंठाव आहे. हा सदा दुर्लभू मना यतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसा, असं मनाला मन परत येतं वाणीसहित, मनाला तो अप्राप्य आहे. म्हणाले आपूनो हे साधना, म्हणाले कोणाला आपू म्हणजे प्राप्त, कोणाला नाही आहे, साधनेला पण प्राप्त नाही. साधना ही परिपूर्ण स्थिती नाही आहे, साधनेची परिणती सिद्ध स्थितीत होते. पण साधना त्या सिद्ध अवस्थेकरता जाण्याकरता केलेला प्रवास आहे आणि तो प्रवास त्या मार्गावरून आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून ते म्हणतात की आपूनो हे साधना, साधनेलाही तो प्राप्त नाही आहे. निस्सीमू हा अर्जुना पुरुषोत्तमू, हा कसा आहे, हा अनंत आहे. अर्जुना ह्याला आम्हाला पकडता येत नाही. अनुभव घेत राहायचा. का पुन्हा पुन्हा जन्माची आस करतात तुकाराम महाराज? ते म्हणतात केव्हाही आलो तरी त्याचा वेगळाच आविष्कार मी अनुभवणार आहे. माझ्या केव्हाच्याही भक्तीच्या माझ्या एका परिणत अवस्थेमध्ये किंवा त्या भावस्थितीमध्ये येणारी स्थिती पण प्रत्येक वेळी भिन्न भिन्न असणार आहे. आणि भगवंत त्या स्थितीमध्ये त्याची जी अनुभूती देणार आहे ती पण भिन्न भिन्न आहे. आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा जन्माला यावं आणि देहाच्या माध्यमातून अनुभव घ्यावा ही माझी इच्छा आहे. म्हणून सुखे घालावे गर्भवासी, आम्हाला पुन्हा पुन्हा गर्भवासाला घाला, आम्हाला काही त्याचा कंटाळा नाही आहे.
हा गुणत्रयरहितू, हा गुणत्रयरहितू, हा त्रिगुणांच्या सत्वरजतमाच्या पलीकडे आहे. व्यक्तीसी अतितू म्हणाले व्यक्ततेच्याही तो पलीकडे आहे. तो व्यक्त होत नाही, व्यक्त झाला. आता आपण जसं काल म्हटलं की हा देह प्रकट आहे, या प्रकट देहाने आम्ही व्यवहार करतो. कुणी जो म्हटलं हा आत्मा प्रकट करा, कशाला होय एवढी ज्ञानेश्वरीन, दासबोध आणि इथे अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, एकनाथी भागवत, तुकारामांचा गाथा, नामदेव, हे एवढं आम्हाला वाचावंच लागलं नसतं. जसा आमचा देह आम्हाला स्थूल पातळीवर प्रकट आहे, तसा आत्मा पण आम्हाला एक प्रकट ठेवायचा होता. त्याला ठेवायचा नंतर हृदयावर ठेवून द्यायचा होता, गळ्यामध्ये ताईतासारखा ठेवायचा. पण हा आत्मा आहे, हा माझा आत्मा आहे असा जो बाहेर प्रकट असता, आम्ही कशाला धडपड केली असती त्या आत्म्याला शोधण्याची. तोही आमच्याबरोबर आहे. जसं आम्हाला स्थूल देहाला काही शोधावं लागत नाही, तसं आम्ही आत्म्याला पण शोधलं नसतं. त्यांनी सांगितलं हो तुम्ही ठीक ठरवा, पण त्या आत्म्याचे गुणधर्म जे आहेत ते आहेत. तो आत्मा तुम्हाला सगुण रूपामध्ये प्रकटीकरणाला जेव्हा येतो आणि ईश्वर रूपाने जेव्हा दर्शन देतो, तेव्हा तो ह्या पंचमहाभूतामध्ये येतो, तेव्हा तो ह्या पंचतन्मात्रांमध्ये येतो, तेव्हा तो या हिरण्यगर्भामध्ये निर्माण होणाऱ्या देवतांच्या चैतन्य रूपामध्ये येतो. म्हणजे त्याला काही ना काहीतरी आकार धारण करावा लागतो, कशाची ना कशाची उपाधी घ्यावी लागते. म्हणजे तुम्ही त्यात काय फरक उरला? काही उरला नाही, दोन्ही सारखंच आहे. तो तुमच्यासारखा नाहीच आहे म्हणाले, तो तुमच्या पलीकडे आहे, तो तुमच्यापेक्षा वेगळा आहे, तो तुम्हाला अतीत आहे. म्हणून येतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसा सग, तो त्रिकोणाच्या पलीकडे आहे. व्यक्तीसी अतितू, आविष्काराच्या पलीकडे आहे. अनादि अविकृतू, तो अनादी आहे, अनादी कालापासून आहे, अविकृत आहे, त्याच्यात कोणताच विकार संभवत नाही. सर्व रूप सर्वांच्या ठिकाणी भरून राहिलेला आहे. अर्जुन ऐसा जाणावा, हा सकाळात्मकू देखावा, हा सगळ्यांच्यामध्ये पाहावा. अर्जुना आता तू समजून घे की त्या आत्मस्वरूपाचं नेमकं गमक काय आहे, त्याला जाणण्याचं ते तुला सांगतो. म्हणाले सगळ्यांच्या ठिकाणी हाच आहे हे पाहावं. म्हणाले जे जे भेटे भूत तयामानी भगवंत, की सगळ्या ठिकाणी तोच भरून राहिला आहे, दुसरा कोणी भरून राहिलेला नाही आहे, हे तू जाणून घे. मग सहजे शोकू आघवा हरेल तुझा. मग तुला जर सगळ्यांच्या ठिकाणी परमात्मा दिसायला लागला, तर ह्याला मी मारला आणि याला अमुक केला, याचा नाश झाला, हे तुझ्या डोक्यातनं निघून जाईल. म्हणाले अथ चैनम नित्य जातम नित्यम वा मन्यसे मृतम तथापि त्वम महाबाहो नैवम शोचितुम अर्हसी. म्हणाले आता इथे अथच एनम नित्य जातम, हा आत्मा जो आहे तो नेहमी जन्माला येतो, प्रत्येक देहप्राप्तीच्या वेळी जन्माला येतो. वा मन्यसे मृतम, किंवा तो देह जेव्हा पडतो त्यावेळी तो नष्ट होतो. तथापि, म्हणून हा मृत्यूच्या वेळी जातो, जन्माच्या वेळी हा आत्मा येतो. तथापि त्वम महाबाहो नैवम शोचितुम अर्हसी. तुझ्या मनामध्ये जर ही धारणा असेल की हा जन्माला येतो आणि मरतो, ठीक आहे, आम्हाला काही अडचण नाही. ही जी सगळ्या जगाला ह्या भारतीय तत्त्वज्ञानाचं जे भय पडले ना ते हेच आहे. सगळी ख्रिश्चॅनिटी, सगळा मुस्लिमिझम काय म्हणतो की अहो हा वैदिक तत्त्वज्ञान जे आहे ना ते ऑक्टोपससारखं आहे, की ते त्याचा कोणता पाय कुठून बाहेर पसरवील आणि दुसरा पाय कुठून पसरवील आणि त्या दोन पायांच्या मध्ये कुणाला गिळून टाकील सांगता येत नाही. कारण ते म्हणतात याच्याकडे एवढी मोठी समावेशक शक्ती आहे की त्याच्यामुळे त्याला काहीही पचवणं शक्य आहे. आता ते काहीही असतच नाही, कारण त्या परब्रह्माच्या विषयीची जी धारणा आहे वैदिकांची, त्या धारणेला कुणी धक्काच लावू शकत नाही. ती इतकी शास्त्राच्या प्रक्रियांनी बंदिस्त आहे, तर्कानी सिद्ध आहे, भक्तीने अनुभवली आहे, ज्ञानाने अनुभवली आहे, योगाने त्याचं प्रकटीकरण केलं आहे आणि कर्माने त्याचे सिद्धांत दाखवलेत, त्याचे परिणाम दाखवलेत की काय होतं. लोकमान्य टिळकांसारखा मनुष्य आहे, कर्मयोगी आहे, गीतेवरचं भाष्य आहे, केवळ कर्मयोगावरती आधारित आहे. त्यांचं सगळं जीवन बघितलं तर शिवाजी महाराजांच्या नंतर आपल्याला एक माधवराव पेशवे सोडले तर त्यांच्या प्रज्ञेचा पुरुष आपल्याला मध्ये बघायला मिळत नाही. एकापेक्षा एक श्रेष्ठ माणसं आपल्या तत्त्वज्ञानाने जगून त्याची सिद्धी करून दाखवलेली आहे.
त्यामुळे आमचं तत्त्वज्ञान लटकं पडतच नाही. त्याला काय करणार? आता ते अर्जुना तुला आत्तापर्यंत म्हणाले, अगदी कंठरव करून सांगितलं की हा आत्मा अविनाशी आहे, हा नित्य आहे, सनातन आहे. आता म्हणाले मला सुद्धा कंसात सांगून सांगून कंटाळा आला, पण म्हणाले अर्जुना तुला कळलं की नाही कोण जाणे. आता ते म्हणतात त्याला पुढे, अर्जुना ठीक आहे, हे तुला मान्य होत नसेल आपण सोडून देऊ. आपण असं मान्य करू की हा जो आत्मा आहे हा देहाबरोबर जन्माला येतो, देह जेव्हा पडतो तेव्हा त्याच्याबरोबर निघून जातो. आता पुन्हा काय जन्माला यायचं असेल तर येईल, पुन्हा येणार नाही. तथापि त्वं महाभाव नैवं शोचितुम अर्हसि. आता ही जर तुझी धारणा असेल तर आता शोक करायचं कारणच नाही, कारण आता तो जन्माला आला आणि आता केव्हा तरी मरणार आहे, मेला, संपलं. केव्हा तरी मरायचंच आहे, मेला. आता त्याच्यात शोक करण्यासारखं काय आहे? आता काही नाही. असा हा जन्माला येतो आणि जातो, हाच जर त्याच्या मागे क्रम आहे आणि पुन्हा जर जन्माला येणं किंवा त्याचं सातत्य जर त्याच्या मागे जोडलेलं नाही आहे, आता तुला दुःख करायचं काय कारण आहे? जगात हे असं घडणारच आहे. जन्माला येतंय जात आहे, जन्माला येतंय जात आहे, हे घडतंय. आता अथवा ऐसा नेणसी तू अंतवंतची हे मानिसी. ठीक आहे, मी आत्तापर्यंत त्याची शाश्वतता सांगितली, ही नेणसी हे तुला मान्य नाही, हे तुझ्याच्यानी झेपत नाही असं म्हणाले मी समजतो. आता तू अंतवंतची हे मानिसी, तू हे नाशवंत आहेस असं मानतोस की हा जो आत्मा आहे तो नाशवंत आहे असं मानतो. तरी शोचू न पवसी पंडुकुमारा, मग तुला शोक कशाचा? ते जे अंतवंतच आहे तर मग शोक कशाचा? जे आदी स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू. ठीक आहे, आपण आता इथून तत्त्वज्ञान सांगायला लागू म्हणून. आपल्याला काय अडचण आहे? आपल्याला केमिस्ट्री शिकायची आहे. कुठून शिकायची आहे? एलिमेंट्स, मॉलिक्युल्स, चाललो आपण पुढे. आता त्याच्यामध्ये एवढ्यानी भागलं नाही, मग काय फिजिकल केमिस्ट्री आली, मग काय ऑर्गॅनिक केमिस्ट्री आली, मग काय झालं म्हणाले त्याच्या मागे जायला लागलं. तिकडे गेलो, तिथे ते शिकू, हे तिथं पोचायचं नसेल हे शिकू. आम्ही जर डिग्री असू, आम्ही जर प्ले ग्रुपमध्ये असू तर 1 2 3 4च करू, ट्विंकल ट्विंकलच करू. तिथे आम्ही कशाला अल्जिब्रा आणि जॉमेट्री करू? नाही करणार. तिथे आम्हाला ट्विंकल ट्विंकलमध्ये आनंद आहे, की हे एवढंच म्हटलं बस झालं. म्हणाले आम्हाला इथे आनंद आहे, काही अडचण नाही. म्हणाले तुला हे मानायचं आहे ना, आपण हेच मानू. याच्या पुढे काय? जे आदी स्थिती आणतू. आता हे तर तुझ्या डोळ्याला दिसतंय. आता कुठे आले तत्त्वज्ञानामध्ये? ते प्रत्यक्ष प्रमाणावर आले. अर्जुना तू आता प्रत्यक्ष प्रमाणवादी आहेस, कारण तू प्रत्यक्ष आप्तवाक्य याच्यामधून ज्या अनुमानाला येतो आहेस ते अनुमान तुझं अधिक प्रत्यक्ष प्रमाणावर झुकलंय. तुला वेदवाक्य किंवा तुला आगम निगम ह्याच्यामध्ये तुला रस नाही किंवा विश्वास नाही. मी सांगतोय तुला की काय तत्त्वज्ञान सांगताय ते सांगतोय, त्याच्यावर तुझा विश्वास नाही बसत आहे, म्हणजे आप्तवाक्य तुला मान्य नाही आहे. मग आता तुला काय मान्य आहे? प्रत्यक्ष प्रमाण मान्य आहे. म्हणून त्या प्रत्यक्ष प्रमाणाने तू काय करतोयस? अनुमान. म्हणजे तू निष्कर्षाला येतोयस. काय तुझा निष्कर्ष आहे? जन्माला आला आणि गेला, मान्य. आता तुझ्या डोळ्याला दुसरं काय दिसतंय? जन्माला येतं, इथे काही काळ राहतं आणि ते नष्ट होतं, असं सारखं होतं. माणसं पण खूप जन्माला आलेली पाहतोस, ती राहिलेली पाहतोस, ती गेलेली पाहतोस. वृक्ष, वेली, सृष्टी सगळ्यात तू हा क्रम पाहतोयस. म्हणून हे आदी स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू, हा नित्य आहे. हे आत्ता घडत नाही आहे, हे सतत घडत आहे. सतत जन्माला येत आहे, सतत राहत आहे, सतत जैसा प्रवाहो अनुस्यूतू. लगेच दृष्टांत देतात माऊली. ज्याप्रमाणे अनुस्यूत अखंडित, जसा गंगाजळाचा, जसा गंगेचा प्रवाह अखंडत आहे, तो कधीच खंडित होत नाही, अशा अखंडित प्रवाहाप्रमाणेच हा आदी, मध्य आणि अंत हा ह्या सृष्टीचा सारखा अखंडपणे चालू आहे. जे आधी नाही खंडले, समुद्री तरी असे मिनले, आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे. म्हणाले जिथे उगमापाशी गोदावरी निर्माण झाली, उगमापाशी गंगा निर्माण झाली म्हणाले, त्या गंगोत्रीच्या पुढे आम्ही गेलो तर गोमुखाला गंगेचा उगम आहे. आता त्या गोमुखामधनं एकदा पाणी आलं आणि मग पुन्हा गंगेचं पाणी तिथं नष्ट झालं, असं कधी झालंय का? अखंड त्या उगमापाशी गंगेचं पाणी, तो प्रवाह सारखा बाहेर येतोच आहे. म्हणजे आधी त्याचा खंडला नाही. समुद्राला गंगा जाऊन मिळते, गंगासागराला, तेही आम्ही पाहतो, तेही खंडलं नाही. आणि मध्यामध्ये
ती वाहते हे आम्ही पाहतो, हेही खंडलं नाही आहे. या तिन्ही पातळीवरती गंगा आदी मध्य अंतामध्ये कुठे खंडित झालेली दिसत नाही. तुला ह्या तिन्ही स्थिती त्या गंगेच्या दिसतात ना. मग म्हणाले, इये तिन्ही तया परी सरसीच सदा अवधारी. त्याचप्रमाणे ह्या तीनही गोष्टी एकत्रित तू लक्षात घे. भूतासी कवणी अवसरी ठाकती ना. तुझ्या हातात आहे का म्हणाले. हा आता उगम आहे तो थांबवायचा, किंवा उत्पत्ती आहे ती थांबवायची. आता हे गंगेचं पाणी वाहतं आहे, ते वाहतं पाणी थांबवायचं आहे का म्हणाले तुझ्या हातामध्ये. तू थांबवायला गेलास तर ती परिवर्तनात आहे. कालचा मुद्दा की आम्ही जर त्याच्यामध्ये काही बदल केला तर होऊ काय शकतं, परिवर्तन होऊ शकतं. त्याच्यात ते ट्रान्सफर होत आहे, त्याच्यात त्याचं ट्रान्सफॉर्म होत आहे, दोन्ही होतं. कधी बदलून जातं, कधी त्याचं स्वरूपच पालटतं. दोन्ही पद्धतीने होऊ शकतं. पण म्हणाले ते नष्ट होत नाही. कारण का म्हणायचं, आता गंगेवरती धरणं बांधली म्हणजे पहिल्यांदा हरिद्वारपासून किंवा ऋषिकेशपासून वर जाताना गंगेचं दर्शन कधी खंडत नव्हतं. ते आता गंगा दिसतच नाही, कुठपर्यंत दिसत नाही. 165 किलोमीटर चालून आपण उत्तर काशीला पोचलो तरीसुद्धा तिचा आवाज नाही कुठे खोलामध्ये. केव्हा तरी दिसली तर दिसली, नाही तर नाही. मग आता ती कुठे गेली. तिचा जो मध्य आहे तो कुठे गेला. तो मध्य आता ट्रान्सफर झाला, त्याचा आता बदल झाला, परिवर्तन झालं त्याच्यामध्ये. पण ती आहे तशीच आहे. आणि म्हणून हे आघवे एथ तुझं न लगे शोचावे. मग तुला जर हे कळतं आहे, आता तू फक्त ह्या मटेरियल जगाशी बांधलेला आहेस, तू फक्त ह्या भौतिकाशी जोडलेला आहेस. आता भौतिक पातळीवर बघ, हे सातत्याने चालू आहे आणि हे सतत चालणारच आहे. मग आता तू कशाचं दुःख करतोस. जे स्थितीची हे स्वभाव आहे अनादी ऐसी. ही जी स्थिती आहे ही अनादी आहे. कारण का, भूतासी कवणी अवसरी ठाकती ना. तुझ्या मनात आलं म्हणून तू थांबवू शकतोस का, नाही थांबवू शकत. मी तर नेहमीच म्हणते, आज गंगेनी तो बांध घालून घेतला आहे म्हणून मला तर अगदी माझ्या मनात अशी पूर्ण खात्री आहे की एक दिवस ते सगळे जे तिने केले ती धरणं उभी, एक दिवस ती प्रलय उभा करणार आहे आणि हे सगळं तोडफोड करून टाकणार. केवढा वेग आहे गंगेचा. त्याला जर बांधून ठेवलं तर ती गंगा किती काळ बांधून राहील माहिती नाही आपल्याला. म्हणजे हे आमचं विशफुल थिंकिंग आहे का आमची श्रद्धा बोलते माहीत नाही. पण एक आपल्याला आतून असं वाटतं की ती काही हे बंधन स्वीकारणार नाही. निसर्ग ह्या प्रत्येक गोष्टीला फार काळ क्षमा करत नाही. तर त्यामुळे इथे त्यांचं असं म्हणणं आहे की तू जर काही ठरवशील की हे असं होऊ देणार नाही, काय करतोस. किडनी काम करेन अशी झाली, किडनी ट्रान्सप्लांट करतोस. काय हार्टला प्रॉब्लेम आला, बायपास करतोस. आता हार्टची पण रिप्लेसमेंट आलेली, कशाची नाही आली. आता सगळ्याच्या रिप्लेसमेंट्स आहेत. एवढ्या सगळ्या रिप्लेसमेंट नंतर सुद्धा ते शरीर टिकणार आहे का, नाही. अगदी ज्ञानेश्वरांच्या वेळी चांगदेव महाराज एवढे योगाने 1400 वर्ष राहिले तरीसुद्धा शेवटी एक दिवस प्रत्यय आला. त्यांना जेव्हा हे आत्मज्ञान ज्ञानदेवांनी दिलं त्यावेळी त्यांनाही वाटलं की अरे हे काय सांभाळतोय मी. ज्याला उत्पत्ती आहे, ज्याला स्थिती आहे, त्याला लय आहे. हा जर निसर्गाचा नियम आहे तर केव्हा ना केव्हा तरी त्याचा लय संभवनीय आहे. आत्ता नसेल. चांगदेव 1400 वर्ष का. आता त्या पॉल ब्रँटननी सांगितल्याप्रमाणे हिमालयामध्ये तर ज्यांच्या देहाचे खडक झालेत असे फक्त श्वास चालू असलेले देह हजारो वर्ष आहेत. मग त्यांना अंत नाही का, आहे. कदाचित त्यांना लाख वर्षांनी अंत असेल. आपण काल म्हटलं तसं हिमालय 1 कोटी वर्षाचा तरुण आहे आणि सह्याद्री आमचा अब्जावधी वर्षांचा म्हातारा आहे. पण सह्याद्री कायम राहणार आहे का, नाही. तर त्यामुळे ते अर्जुनाला म्हणतात, अर्जुना हे तुझ्या हातात नाही, हे थांबवतात तुला येणार नाहीये ना. तरी हे अर्जुना नयेची तुझी या मना, जे देखोनी लोकू अधीना जन्मक्षया. म्हणाले अर्जुना हे जर तुला पटत नसलं तरीसुद्धा हे लक्षात घे की हा लोक जो आहे तो जन्म आणि मृत्यू यांच्या अधीन आहे. हे पाहून पण तुला पटत नाही का. म्हणजे आता प्रत्यक्ष प्रमाण पण तुला मान्य होत नाही का. प्रत्यक्षात तर तू पाहतो की जन्माला येतात आणि मरतात, हे ह्या जगामध्ये घडतंच आहे. हे बघून सुद्धा जर तुला हे माझं म्हणणं मान्य होत नसेल तरी येथ काही तुझं शोकासी कारण नाही. म्हणाले त्यामुळे तुला हे बघितल्यानंतर तरी आता तुला शोक करायचं कारण नाही. जे जन्ममृत्यू हे पाही
अपरिहर. इथे जन्ममृत्यूसुद्धा अपरिहार्य आहे, त्याच्यावरती सुद्धा कुणाचंही नियंत्रण नाही. मग लगेच पुढचा सिद्धांत सांगितला, जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् अपरिहार्यर्थे न त्वं शोचितुम अर्हसि. म्हणाले जो जन्माला येणार आहे त्याला मृत्यू अटळ आहे. हे दोन्ही जर पाहिलं तर त्याच्या पुढचं लक्षात ठेव की ज्याला मृत्यू आहे त्याला जन्म पण अटळ आहे. हे होतच राहणार आहे पुन्हा पुन्हा. जन्म आणि मृत्यू, मृत्यू आणि जन्म, जन्म. म्हणून तर शंकराचार्यांची चारपट पंजरी ना, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. म्हणाले हे चालूच आहे, हे होतच राहणार आहे. आणि हे काय आहे, म्हणून हे अपरिहार्य असल्यामुळे या अटळ गोष्टींचा तू काय शोक करणार. आता इथं जर आपल्याला वयाची 50 आली आणि लोकांनी सांगितलं आपण तुमची 50 सेलिब्रेट करू, 60 आली तुमची 60 नको हो, 60 तुम्ही म्हणणार म्हणजे मला दुःख होणार, मी म्हातारी हो. तुम्ही मला 70 माझं सेलिब्रेट करणार म्हणजे मला म्हातारं म्हणणार. मला नाही व्हायचं म्हातारं. अरे मला व्हायचं का नाही व्हायचं कोण विचारतं. तू मान के ना मान मै तेरा मेहमान. ते जरा आहे ती म्हणते मी येणारच आहे तुझ्या घरामध्ये, तू मानते का नाही म्हणते तुला विचारतो कोण. हे अपरिहार्य आहे, हे होणारच आहे. आणि म्हणून ते म्हणतात उपजे ते नाशे नाशले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा. तू लक्षात ठेव, हे रहाटगाडग्यासारखं फिरतंय आणि हे असंच होणार. जे उपजलं आहे त्याचा नाश आहे, ज्याचा नाश झाला आहे ते पुन्हा जन्माला येणार आहे. ना तरी उदो असतो आपैसे अखंडित होत जात असे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. ज्याप्रमाणे सूर्याचा उदय आणि अस्त आपोआप होताना दिसतो, तो अखंडित होत असतो, त्याचप्रमाणे हे जन्ममरणही आहे हे समज. महाप्रलय अवसरे हे त्रैलोक्य ही संहरे म्हणून हा परिहरे आदी अंतू. तुला असं आता तू युक्तिवाद करशील काय, ज्ञानेश्वर महाराज आहेत ते पुन्हा जे भगवंताच्या पुढे एक कडी आहे का, तर त्यांना त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे ना. हे भाष्य जे आहे त्या स्पष्टीकरणाकरता साक्षात भगवंतच पुन्हा ज्ञानदेवांच्या रूपाने आलेत. म्हणाले तेव्हा याला गडबडीमध्ये सगळं सांगून पुरं करायचं होतं. मग व्यासांनी सांगितलं जेवढं भगवंतांनी सांगितलं आहे त्याच्यावर मी कशाला बोलू. त्यामुळे त्यांनी आपलं संपादन करून जे भगवंतांनी सांगितलं ते लिहून ठेवलं. आता भगवंत म्हणतात मला त्याचं अधिक स्पष्टीकरण करायचं आहे. आता ते कसा एक एक त्याला कोंडीत पकडतात. म्हणजे आता इथे जसा काही अर्जुन समोर आहे ज्ञानदेवांचा आणि ते म्हणतात हे बघ तू मला पुन्हा म्हणशील की महाप्रलय जेव्हा होईल तेव्हा ब्रह्मांडात काही शिल्लक राहणार नाही. मग कुठे गेलं तुमचं जन्म मृत्यूचं चक्र. ते पण दृश्यच आहे ना, ते पण प्रत्यक्ष प्रमाणच आहे ना. कारण आत्तापर्यंत प्रत्येक युगामध्ये एक एक मनू होऊन गेले. आता 14वा मनू आला म्हणजे इतक्या वेळा प्रलय होऊन गेले. हे आता आम्हाला तू सांगतोच आहेस ना. म्हणजे आता म्हणाले हे काही खोटं नाही आहे. म्हणून महाप्रलय अवसर आहे. जेव्हा महाप्रलय होईल त्यावेळी म्हणाले हे त्रैलोक्यही संहरे हे तिन्ही लोक शिल्लक राहणार नाही आहेत. म्हणून हा परिहरे आधी अंतू. म्हणून म्हणाले हा आदी आणि अंत हा नाहीसा होत नाही. असं जर तुला वाटलं की महाप्रलयाने हे नाहीसं होत नाही, म्हणाले महाप्रलय झाला तरीसुद्धा हे पुन्हा जन्माला येणं, पुन्हा राहणं आणि संपणं चालूच राहतं. तू जरी हे ऐसे मानसी तरी खेदू का करीसी. मग म्हणाले तुला जर हे आता मान्य होऊ शकतं की हे काही संपत नाही, आधी अंत शिल्लकच राहतो, तर काय जाणीसी नेणसी धनुर्जरा. काय जाणतची नेणसी. अरे तू शहाणा आहेस. जाणतची म्हणजे तू शहाणा आहेस. नेणसी वेड्यासारखा काय बोलतोयस. तू शहाणा असून सुद्धा हे का बोलतोस. धनुर्धरा एथ आणि काही एक पार्था तुझं बहुती परी पाहता. वेगवेगळ्या परीने विचार कर तू. कारण काय महाप्रलय तुला मी टोकाचा सांगितलं. या महाप्रलयानंतर पुन्हा सृष्टी, पुन्हा त्या सृष्टीचं चक्र सुरू हे होतं आहे हे तुला माहिती आहे. म्हणजे आता या टोकाला जाऊन तुला विचार सांगितला. अनेक तुझं बहुती परी पाहता अनेक प्रकारांनी तुझं याविषयी विचार केलास तर दुःख करावया सर्वथा विषो नाही. तुला खरोखरच दुःख करण्यासारखा विषय नाही आहे. तुझ्या ठिकाणी तू योग्य तो विचार कर. योग्य त्या विचारांनी योग्य त्या तर्काने विषय समजून घे. अव्यक्तादिनी भूतानी व्यक्तमध्यानी भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. म्हणाले आपल्याला माहिती आहे अव्यक्तादिनी भूतानी हे जे सगळे प्राणी आहेत
ते जन्माच्या पूर्वी काय होते? अव्यक्तच होते. तसेच अव्यक्ता निधनान्येव, मृत्यूनंतर सुद्धा ते अव्यक्तच राहणार आहेत. फक्त काय? व्यक्त मध्यानी भारत. फक्त या मधल्या काळात आम्ही व्यक्त झालो. आम्हाला काय माहिती आम्ही कुठून आलो? आम्हाला काय माहिती आम्ही पुढे कुठे राहणार आहे? हा एवढाच काळ आहे जो शरीरधारी आहे. त्यावेळी सुद्धा आम्ही शरीर धारण करून नव्हतो. ज्यावेळी आम्ही ह्या जगात जन्माला आलो नाही त्यावेळी आम्ही अव्यक्त होतो. ह्या शरीराच्या रूपाने पंचभौतिक देहानी आम्ही काही व्यक्त झालो नव्हतो. जेव्हा आम्ही देह सोडून जाऊ त्यावेळी सुद्धा आम्हाला काही पंचभौतिक देह असणार नाही. त्यावेळी सुद्धा आम्हाला व्यक्तरूप असणार नाही. आम्ही त्या पहिल्यासारख्याच जन्माच्या पूर्वीच्या सारखाच आम्ही अव्यक्त रूपामध्ये राहणार आहोत. तत्र का परिदेवना? मग कसली चिंता आहे? जर जन्माला येण्याच्या पूर्वी ती स्थिती होती, नंतरही ती स्थिती राहणार आहे आणि आत्ताची ही प्रकट स्थिती फार थोडा काळ आहे, तर मग काळजी कशाची म्हणाली? जे समजते ये भूते जन्मा आधी अमूर्ते, मग पातली व्यक्ती ते जन्मलेया. जन्माला आल्यानंतरच ती मूर्ततेला आली, त्याच्या आधी ती अमूर्तच होती. ती एक क्षयासी जेथ जाती तेथ निभ्रांत आन नव्हती. आता जेव्हा ते लयाला जातील, जेव्हा त्यांचा नाश होईल, तिथे सुद्धा काही वेगळी परिस्थिती असणार नाही. देखे पूर्वस्थितीच येती आपुलीये, त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पूर्वस्थितीलाच येतील जी अव्यक्त स्थिती होती. येरमध्ये जे प्रतिभासे, म्हणून हा जो भासमान होणार आहे. मग आपण तत्वज्ञानात काय म्हणतो? जगत हा काय आहे? आभास आहे. आता हा प्रतिभास का म्हटला? प्रकर्षेण आभास आहे. आता इथे ते काय सांगतात की येरमध्ये जे प्रतिभासे, आम्हाला जे प्रातिभ वाटतं, आम्हाला जे प्रत्यक्ष प्रकटीकरणाला आलंय असं वाटतं, ते आता आपण केव्हा तरी जेव्हा प्रातिभासिक सत्ता घेऊ तेव्हा प्रातिभ शब्द का वापरला ते पण घेऊ. इथे प्रतिभासे म्हटलेलं आहे की हा जो आभास आहे हा प्रकर्षण आहे, अति आभास आहे, खूप आम्हाला भ्रमात टाकणारा आहे, आम्हाला ह्या जगाविषयीचं आकर्षण निर्माण करणार आहे. ते निद्रिता स्वप्न जैसे, आपण ते पण बघितलं की झोपलेल्या माणसाला जसं स्वप्न पडतं तसं शंकराचार्य म्हणतात हे जग म्हणजे स्वप्नवत आहे. कारण जे खरंच नाही आहे, ही वस्तुस्थिती नाहीच आहे. वस्तुस्थिती काय आहे? वस्तुस्थिती ही जन्माच्या पूर्वी काय होतो आणि जन्मानंतर काय असणार. कारण हा व्यक्त काळ आहे किती, फार थोडा काळ आहे सृष्टीच्या मानाने. तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी. त्यामुळे हे काय आहे? हा आकार धारण केलेला आहे. कशामुळे? मायेमुळे. आणि कुणाला हा आकार आलेला आहे? सत्स्वरूपाला, जे सत आहे. आता आपण पाहिलं होतं मगाशी, सत म्हणजे जी सत्ता आहे, जे आत्मस्वरूप आहे. त्या आत्मस्वरूपाने काय केलं? एक त्याचा छोटासा एक कण बाजूला झाला. तो कुणी काढला? प्रकृतीने. कारण हे सगळा खेळ ती करतीये. तिने ज्याला बाजूला काढला त्या सत स्वरूपाच्या ठिकाणी हे जे व्यक्तता जी आहे ती आम्हाला प्राप्त झाली. आता आधीची अव्यक्त अवस्था, इकडची अव्यक्त अवस्था, ती अवस्था सुद्धा त्याच रूपाला प्राप्त आहे. म्हणून तो पुन्हा पुन्हा जन्म घेतो. आपल्याकडे एक धारणा आहे की मृत्यूनंतर हिला महानिद्रा असं म्हटलेलं आहे मृत्यूला. तर ती महानिद्रा का दिली आहे? तर ते असं म्हणतात, एक प्रत्येक पंथ आहेत, प्रत्येक विचार आहेत, त्यांनी असं सांगितलं की बुवा ही महानिद्रा का? त्याचं कारण असं की इतका आयुष्यभर व्याप करून दिवसाचे 24 तास हृदय धड धड धड, श्वास, पुन्हा शरीराने काम, पुन्हा ती झोप घेणं, ते सगळ्या ठिकाणी ती स्वप्न, त्याच्यातली गाढ झोप, त्या प्रत्येकाच्या ठिकाणी येणारे सगळे वृत्तीचे जे जे काही आंदोलनं आहेत ती सगळी करून हा जीव शिणून जातो. आणि ह्या शिणलेल्या जीवाला म्हणाले ते गाढ झोप देतात, पुष्कळ काळपर्यंत झोपून राहतो. आणि मग आपण त्या काळाला मर्यादा घालून आपलं 1 वर्ष म्हटलंय की 1 वर्षानंतर तो पुन्हा जन्म घेतो. पण असं एक परंपरा अशी सांगते की म्हणाले तो दीर्घ काळपर्यंत झोपतो आणि मग तो चांगला ताजा तवाना होतो, मग भगवंत त्याला पुढचा जन्म देतो. पण ते काही असो, पण ही स्थिती आणि ही स्थिती जन्मपूर्व आणि जन्मानंतरची ही अव्यक्त आहे. म्हणून ते निद्रिता स्वप्न जैसे तैसा आकारू हा मायावशे, हा मायेला वश झाल्यामुळे आम्हाला मिळालेला आकार आहे. कशाच्या ठिकाणी? त्या सत स्वरूपाच्या ठिकाणी. स्वरूप आहे. पुन्हा आता त्याचं फार आपण किस काढायला नको. ना तरी पवने स्पर्शिले नीर पढी असे तरंगाकार. म्हणाले पवनाने त्या जलाला स्पर्श केला तरच त्याच्यावरती लाट उमटते.
अन्यथा काही उमटत नाही. का परापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी. नाही तर सोनं आहे, त्याची लगड आहे, पण परपेक्षी, पराच्या अपेक्षेने आमची अपेक्षा आहे. आम्हाला असं वाटतं ती सोन्याची लगड ठेवून काय करायची, दागिने घडवले तर आम्ही अंगावर तरी घालू, त्याचा उपयोग तरी करू, मग आम्ही दागिने घडवतो. अपेक्षा कोणाची, कनकाची नाही, अपेक्षा आमची, पर अपेक्षा. दुसऱ्याच्या अपेक्षेने त्या कनकाचे दागिने घडतात. समुद्राला मुळीच लाट येत नाही, पण वाऱ्याच्या अपेक्षेने त्याच्यावर लाट उत्पन्न होते. आणि म्हणून हे जे मधला काळ आहे, हा निर्माण करणारा कोण आहे, परमात्मा आहे. त्यांनी हे निर्माण करून दिलेलं आहे. आणि ती कुणाकडे सोपवलं आहे, मायेकडे. ती माया बनवती आहे. म्हणून ते म्हणतात तैसे सकळ हे मूर्त जाणपा माया कारित. हे सगळं कुणी केलं निर्माण, भगवंताच्या अधिष्ठानावरती मायेने निर्माण केलेलं आहे. जैसे आकाशी बिंबत अभ्रपटळ. ज्याप्रमाणे आकाशामध्ये सूर्याचं बिंब असेल तर त्याच्यावरती जसे अभ्राची म्हणजे ढगाची पटल येतं, पडदा येतो, आणि तो जसा क्षणकाल दिसेनासा होतो. तैसे आधीची ते जे नाही तया लागी तू रुदसी काही. तसंच म्हणाले ह्या ठिकाणी, ज्याला काही तुझ्या दुःखाला आधीची जे नाही, जे सुरुवातीपासूनच नाही, तया लागी तू रुदसी काही. अरे हे व्यक्तीकरण, हा देह, हा काय पूर्वीपासून घेऊन बसलेलो आहे आम्ही, नाही. हा आत्ता असा आलाय, पुढचा जन्म घेताना असाच देह येईल असं थोडंच आहे. काहीतरी वेगळा देह असेल, तर त्याचं रूप वेगळं असेल, त्याचं स्थान वेगळं असेल, त्याचं नाव वेगळं असेल. म्हणजे अरे आहे काय तुझ्याकडे रडायला, तू अवीट ते पाही. जे विकार पावत नाही ते पहा, चैतन्य एक. एका चैतन्याकडे पहा, तत्वज्ञानाची भाषा करतोस. जयाचे आरतीची भोगित विषयी त्यजिले संत. ज्याच्या विषयी अत्यंत उत्कटता निर्माण झाली, ज्यांनी तत्वज्ञान जाणून घेतलं आणि जाणल्यानंतर या संतांना त्याची गोडी आणि यथार्थता कळली, त्यावेळी त्यांनी सगळे विषय टाकून दिले. म्हणाले संतांनी काय केलं, विषयी त्यजिले संत. संतांनी सगळे विषय दूर केले. जया लागी विरक्त वनवासी हे. ज्याला समजून घेण्याकरता विरक्त पुरुष वनवासामध्ये जाऊन तपश्चर्या करतात. दिठी सुनी जयाते ब्रह्मचर्यादी व्रते. ज्यांनी आपलं दिठी सुनी, सुनी म्हणजे ठेवणे, ज्यांनी आपली दृष्टी जी आहे त्याच्यावर ठेवली आहे, ज्याच्यावर ठेवली आहे, तो ब्रह्मचर्यादिकांसारखे अवघड व्रत मुनीश्वर तपाते आचरती. असे मुनी वेगळ्या वेगळ्या व्रतांचं आचरण करून तप करतात. आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम एनम आश्चर्यवद वदती तथैव च अन्यः आश्चर्यवत चैनमन्यः शृणोती श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित. ते म्हणाले अहो एखादा पुरुष, कश्चित एखादा महापुरुष, त्याच्याकडे त्या आत्मतत्वाकडे आश्चर्याने पाहायला लागतो. एवढं आश्चर्य वाटतं, एवढा त्या आश्चर्याने गुंगून जातो की म्हणाले आश्चर्यवद वदती. तर कुणी अत्यंत आश्चर्यचकित होऊन त्याच्याबद्दल बोलत राहतो, तर एखादा दुसरा आश्चर्यवत चैनमन्यः शृणोती. या एनम म्हणजे हा आत्मा, ह्या आत्म्याच्याकडे आश्चर्यवत पाहून तो, तर कुणी आश्चर्यवत बोलून, तर कुणी आश्चर्याने श्रवण. असं असतं परमात्मा तत्व, असं असतं. इतका त्याच्यामध्ये आनंद आहे, इतकं त्याच्यामध्ये दुःखाचा परिहार आहे. क्षणभर आम्हाला पण वाटतं, हे असं खूप ऐकलं की एक क्षणभर असं वाटतं की खरंच असंच सगळं आपल्या आयुष्यात झालं पाहिजे, असंच आपलं ध्यान लागलं पाहिजे, असंच आपल्या ध्यानामध्ये परमेश्वर त्याचं दर्शन झालं पाहिजे, आणि त्याकरता आपण कष्ट केले पाहिजेत. पण हे किती असतं आरंभशूर, तेवढ्या वेळपुरतं वाटतं, नंतर आपला प्रपंच आहे, ये रे माझ्या मागल्या, चालू आमचं रोजचं आहे. म्हणाले असं आश्चर्य तर वाटतंच, पण सगळ्यात आश्चर्य असं आहे म्हणाले श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित. पण असे काही महाभाग आहेत की हे एवढं सगळं ऐकून सुद्धा त्यांना काही जाणत नाही, त्यांना काही त्याच्याविषयी उत्सुकता वाटत. कारण त्यांना जाणतात श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित. हे सर्व ऐकून सुद्धा ज्यांना त्याची काही जाणीव नसते. एक अंतरी निश्चळ जे निहळिता केवळ विसरले सकळ संसार जात. याच्यामध्ये म्हणाले एक अंतरी निश्चळ, जे अंतःकरणाने स्थिर आहेत, अशा स्थिर अंतःकरणाचे जे निहाळिती केवळ, जे लोक केवळ त्याला पाहत राहतात,
विसरले सकळ संसार जात. केवळ त्याच्या रूपाकडे बघूनच आश्चर्यवत होऊन ते सगळं संसारजात विसरतात. त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण गोपी. समोर कृष्णाला पाहिलं की, त्याच्या मुरलीचा नाद ऐकला की त्या देहभान विसरून जात असत. त्या भगवंताच्या ठिकाणी त्यांचा भाव इतका एकनिष्ठ झालेला होता की त्यांना ह्या जगातल्या कशाचीच पर्वा राहत नव्हती. एका गुणानुवाद करिता तर काहींना त्याच्याविषयी त्याचं स्तोत्र, त्याची स्तुती सुमन गाता गाता उपरती होऊन चित्ता. बोलता बोलता भागवत कथा करता करता माणसं भागवतातल्या त्या श्रीकृष्णाशी एकरूप होतात. कारण काय, कथा चालू आहे, कथा करत 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 मन त्याच्याशी इतकं एकरूप होत जातं की शेवटी अंतःकरणामध्ये वेगळा विषय त्यांच्या राहत नाही. म्हणजे भगवंताची स्तुती करत राहणं, करत राहावी. म्हणून म्हणतात की परमपवित्रे जी सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, की ही सगुण चरित्र जी आहेत त्याचं वर्णन करत राहावं. वर्णन करता करता त्याचा ठसा आपल्या अंतःकरणावर कधी उमटेल माहीत नाही. आणि भाग्यवान असू तर ह्या जन्मी उमटेल, नसेल तर बहुनाम जन्मनाम अंते उमटेल. प्रवास तर सुरू होईल त्या दिशेने. म्हणून ते म्हणतात की उपरती होऊनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. निरवधी अमर्याद, अमर्याद तल्लीनता त्याच्यामध्ये प्राप्त होते. आणि निरंतर अखंड, अखंडता त्याच्या ठिकाणची सुटत नाही. आणि अमर्याद आहे. जसं आपल्या रामायणामध्ये हनुमान म्हणतात की प्रभू रामचंद्रांच्या विषयीचं प्रेम त्यांना एकदा बघितल्यानंतर प्रतिक्षणाला वर्धिष्णू आहे. नारदांनी भक्तिसूत्रामध्ये जसं म्हटलंय की प्रतिक्षण वर्धिष्णू आहे, की प्रतिक्षणाला ते प्रेम वाढतच जातं. कारण काय, भगवंतावर किती प्रेम करावं, अमर्याद. त्या प्रेमाला अंतच नाही, त्या प्रेमाला पारच नाही. त्यामुळे ते प्रेम करतच राहावं. म्हणून म्हणाले एक ऐकताची निघाले. एकाने ऐकलं की भगवंत कसा आहे त्याचं वर्णन ऐकलं आणि ते म्हणाले आम्हाला माहीत नव्हतं, पण आता कळलं आहे, तर आता आम्हाला आनंद आहे. आपल्याकडे हिंदुस्थानमध्ये परदेशी लोक पुष्कळ येतात आणि महाराष्ट्रामध्ये वारीचं आकर्षण असल्यामुळे ते आमच्या महाराष्ट्रीयन संतांच्याकडे, त्या महाराष्ट्रीय संत कसे आहेत त्यांची चरित्र वगैरे वगैरे वाचतात. खूप आकर्षण असतं त्यांना. आमच्या भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये एक येत होते, तर त्यांनी पहिल्यांदा जेव्हा आले ते तिथून, तेव्हा त्यांनी नामदेवांचं चरित्र, 3ऱ्या वर्षी परमेश्वर नामदेवांच्या हातचं दूध पितो म्हणजे काय, असं कसं तो घेतो, त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. आणि ते म्हणाले एवढी भक्ती नामदेवांची एवढ्या लहान वयात, मी तर एवढा मोठा होऊन आलो, माझी भक्ती का नाही भगवंताच्या विषयी राहणार. कृष्ण त्यांनी हिंदुस्थानामध्ये ते जेव्हा पुढच्या वेळी आले तेव्हा त्यांनी इथे एक छोटंसं घर घेतलं. त्या घरामध्ये एका कृष्णाच्या मूर्तीची स्थापना केली. आणि मग त्यांना असं वाटलं की नामदेवांनी जसं विठोबाला दूध पाजवलं तसं मी पण कृष्णाला काहीतरी खाऊ घालावं आणि माझ्या घरी कृष्णाने खावं. तर काय करावं, भारतीय पद्धतीने त्यांना गोडाचा शिरा माहीत होता. ते म्हटले मी त्याला गोडाचा शिरा करतो. म्हणून त्यांनी गोडाचा शिरा केला आणि तो शिरा करून देवाला नैवेद्य दाखवायला त्याच्यासमोर ठेवला. आता त्यांनी सांगितलं खा तू, मी तुझ्याकरता हा केलेला आहे. तर तो काही खाईना. आता म्हणाले काय करावं. मग आता त्या मंदिरांच्या मध्ये पडदा असतो, तो पडदा सरकवतात, मग देव आत खातो. म्हणजे मी पण पडदा केला आहे देवाला, तो पडदा सरकवतो. त्यांनी तो पडदा सरकवला. पडदा सरकवून पाहिलं तर आतमध्ये अजून खात नाही आहे. म्हणाले आता काय करावं, त्यांना काही समजेना. पुष्कळ वेळ गेला. म्हणाले काय केलं म्हणजे हा खाईल. आणि नामदेवांनी तेव्हा काय केलं होतं, काढले नामदेवांचं पुस्तक, त्याच्यामध्ये वाचलं की आपलं काही या प्रोसिजरमध्ये चुकलं आहे का. तर म्हणाले काही आपली प्रोसिजर तर चुकली नाही आहे. मग तो का खात नाही आहे. खूप वेळ गेला, खूप तास गेले. आणि नंतर त्यांना असं वाटलं बरोबर आहे, त्याला मी खायला शिरा दिला आणि त्याला मी चमचाच नाही दिला, मग तो कसा खाईल. आणि म्हणून त्यांनी एक स्टीलचा चमचा त्या ताटलीमध्ये ठेवला. त्याचा भाव इतका निरागस आहे की आश्चर्य म्हणजे त्यांनी तो शिरा खाल्ला श्रीकृष्णाने. आणि ही गोष्ट ज्यांनी पाहिली ते साक्षीदार आमचे राष्ट्रभाषा समितीचे पुराणिक सर आपल्या प्रभात रोडला राहतात. सरांनी हा किस्सा सांगितला. म्हणाले हा आखो देखा हाल. म्हणाले मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आपल्याला सांगतो. हा जो भाव आहे ह्यांनी जे सांगितलं ना, ऐकलं फक्त की असा हा भेटू शकतो, म्हणजे त्याची उत्कटता किती असेल बघा. नामदेवाला भेटला, मला भेटलाच पाहिजे. माझा देश सोडून मी येतो त्याला भेटायला, भेटत कसा नाही, भेटलाच पाहिजे.
आणि म्हणून ते इथे म्हणाले की एक ऐकताची निघाले, ज्यांनी ऐकलं वाचलं पाहिलं ते निघाले, ते देहभावी सांडिले, त्यांचा देहभाव सुटला म्हणाले. आणि एक अनुभवे पातले तद्रूपता, आणि त्यांना असा अनुभव आला की त्याच्याशी ते एकरूप होऊन गेले. आता जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत, परी मागवते ना समात न समात परतले नाही. म्हणाले आपण असं कधीच पाहिलं नाही की जो नदीचा ओघ आहे तो समुद्राला जाऊन मिळाला आणि आता किती वर्ष मिळत राहायचं, वास झालं, आता आपण 24 वर्ष हे काम केलं, आता नाही गेलं तरी चालेल, आता आपण परत जाऊ, एकदा भेट घेऊ पांडुरंगाची आपली आषाढीला जाऊन, आता पुन्हा पुन्हा जायचं काही कारण नाही, असं म्हणाले कधी होत नाही, मिळतच राह. 12व्या अध्यायात सुद्धा हा दृष्टांत खूप छान वापरला. म्हणाले परी मागवते न समात, त्यात न मिसळता ते काही मागं फिरत नाही. तैसिया योगीश्वरांची या मती, त्याचप्रमाणे हे योगीश्वर जे आहेत त्यांची मिसळणी सवे एकवटती, तद्रूप होऊन जातात आणि त्याच्याशी एकरूप होऊन जातात, एकवटून जातात. आता वेगळे पण त्याच्यामध्ये, आता अद्वैतच आहे ना, अद्वैताचा सिद्धांत आहे. आपण नुसतं बघत चालावं की शंकराचार्यांचं तत्त्वज्ञान मांडलंय का काय मांडलंय, तर आपल्या लक्षात येतं, ओवीमध्ये लक्षात येतं की अरे हा जो विचार आहे हा केवळ अद्वैताचा विचार आहे, ही शंकराचार्यांची भूमिका आहे. आणि त्यामुळे मिसळणी सवे एकवटती, परी जे विचारूनी पुनरावृत्ती भजती चिना, तरीसुद्धा जे फिरून मागे येत नाहीत असे लोक पाहून, परी जे विचारूनी म्हणजे विचारूनी विचार करून, विचारूनी हा शब्द ज्ञानदेवाने अनेक वेळा विचार करणे ह्या अर्थाने वापरलेला आहे. परी जे विचारूनी पुनरावृत्ती, ते काही पुन्हा त्यांना भजतीची ना, त्यांना ते काही भजत नाहीत. किंवा आता हा दुसरा अर्थ तो असा की एकदा मिळणी सवे एकवटती, एकदा त्याच्याबरोबर एकवटली की पुन्हा विचार करायला अंतःकरणामध्ये वृत्ती शिल्लक राहत नाही आणि पुनरावृत्ती भजतीची ना, पुन्हा मागे फिरून येणं हे त्यांच्याकडून घडत नाही. एकदा तादात्म्य झाल्यानंतर मागे येणं हा भाग राहत नाही. आणि ह्या शेवटाला जर बोलायचं असेल, श्रुत्वापेनम वेद न चैव कश्चित, तर एवढं म्हणता येईल की परंतु जे विचार करूनही पुन्हा त्याला अनुसरत नाहीत आणि भजत नाहीत, असा एक त्याचा अर्थ वेगळा काढायचाच तर काढता येईल. पण या ओवीबरोबर हा अर्थ पुढे नेला तर अधिक योग्य आहे, आणि असा अर्थ अनेकांनी नेला आहे. आणि त्यामुळे मिळणी सवे एकवटती, परिजे विचारूनी पुनरावृत्ती भजतीची ना, पुन्हा त्याच्याकडे मागे फिरून येत नाहीत. देही नित्यमवध्योयम देहे सर्वस्य भारत, तस्मात सर्वाणी भूतानी नत्वे शोचितुमर्हसी. म्हणाले हा देही म्हणजे जो आत्मा आहे तो नित्यम अवध्यो अयम देहे सर्वस्य भारत, तस्मात सर्वाणी भूतानी नत्वै शोचितुमर्हसी. म्हणाले आता हा जो देही, हा जो आत्मा आहे तो सगळ्यांच्या देहामध्ये आहे, तो सगळ्यांच्या ठिकाणी अवध्य आहे, तो नित्य आहे. देहे सर्वस्य भारत, सर्वांच्या देहामध्ये हा आत्मा भरून राहिला आहे, ज्याचे हेच गुणधर्म आहेत. तस्मात सर्वाणी भूतानी नत्वम शोचितुमर्हसी, त्यामुळे ह्या सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी तुला शोक करण्याचं काही कारण नाही, कारण तो एकटा एकच भरून आहे सगळीकडे. जे सर्वत्र सर्व ही देही जयाकरिता ही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. या सर्वांच्या ठिकाणी एकच चैतन्य भरून राहिले हे तू पहा. याचे नीची स्वभावे जे होत जात आघवे, तरी सांग काय शोचावे येथ तुवा. ह्याच्याच स्वभावाने म्हणजे स्वाभाविकपणे तोच जर हे सगळं घडवतो, जे काही होतं आहे जातं आहे, म्हणजे जे काही जगात घडतं आहे ते सगळं घडवणारा जर तोच आहे, तर सांग मला कशाकरता शोक करावा, तू का शोक करतोस. एरवी तरी पार्था तुझं का नेणो न मने चित्ता. म्हणाले हे मला कळत नाही, म्हणजे मलाच समजत नाही आहे की तुला काय झालं आहे म्हणून तुला हे समजत नाही आहे, हे मला काही समजत नाही. कारण तुझ्या ठिकाणी अशा प्रकारचा विचार कशामुळे निर्माण झाला, म्हणजे कोणत्या कारणामुळे तू असा विचार करतो आहेस हे मला काही केल्या कळत नाही आहे. परी किडाळ हे शोचिता बहुती परी. पण एक गोष्ट मला कळतीये की
की तू जो हा शोक करतोयस हा मात्र नक्की वाईट आहे, हे काही बरोबर नाही आहे. स्वधर्ममपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि धर्म्याधी युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. म्हणजे सर्व धर्ममपि स्वधर्ममपि चावेक्ष म्हणाले, जर स्वधर्माचा विचार केला तरीसुद्धा म्हणाले न विकंपितुमर्हसि, तू काही अशा प्रकारे व्याकुळ होऊ नकोस. धर्म्याधी युद्धात म्हणाले, हे कर्तव्याने प्राप्त झालेलं हे जे युद्ध आहे, या युद्धात श्रेयोन्यत क्षत्रियस्य न विद्यते. क्षत्रियाला ह्याच्यापेक्षा आणखीन श्रेयस्कर काहीच संभवत नाही. पुन्हा कठोपनिषदाचा विचार, श्रेय आणि प्रेयाचा. तुला आत्ता काय प्रिय वाटतंय महत्त्वाचं नाही, तुला काय श्रेयस्कर आहे ते हे आहे की हे जे धर्मीय युद्ध आहे, हे धर्मीय युद्ध करत राहणं हेच तुझ्या दृष्टीने श्रेयस्कर आहे आणि ते तू कर. आणि क्षत्रियाला ह्याच्यापेक्षा काही अन्य श्रेष्ठ संभवत नाही. म्हणून तू अजूनही का न विचारीसी, आत्तासुद्धा तुला काही या परिस्थितीमध्ये विचारीसी का, तुला विचार करावासा वाटत नाही. त्याचा विचार म्हणजे धर्माचा, म्हणजे स्वधर्माचा, म्हणजे तुझ्या क्षत्रिय धर्माचा आणि ह्या धर्मीय युद्धाचा अजून कसा विचार तुझ्या मनामध्ये येत नाही. म्हणाले का न विचारीसी, काय हे चिंतितू आहासी, काय विचार आहे हा, तुझे काय चिंतन आहे, काय ही भूमिका आहे तुझी. स्वधर्म तो विसरलासी तरावे जेणे, ज्याचा अवलंब केला असता, ज्याचं आचरण केलं असता आम्ही या जगातून तरुण जातो, असा जो स्वधर्म आहे तो स्वधर्मसुद्धा तू विसरलास. या कौरवा भलते जाहले, म्हणजे ह्या कौरवांचं जरी काही झालं, वाटेल ते झालं, म्हणजे नाश झाला, मृत्यू झाला, त्यांच्यावरती अपयश आलं, जे येईल ते येईल, अथवा तुझची काही पातले किंवा तुझ्यावरती सुद्धा काहीतरी भयंकर प्रसंग आला की युगची हे बुडले किंवा अगदी सगळ्याचाच नाश झाला, सगळं काही संपलं, तरीसुद्धा तुला कर्तव्य प्राप्त असणाऱ्या युद्धापेक्षा दुसरं काहीही श्रेष्ठ नाही. तरी जरी येथ, या ठिकाणी यातलं काही झालं तरीसुद्धा स्वधर्माचं आचरण तू करणं हेच महत्त्वाचं आहे. तरी स्वधर्म एक आहे तो सर्वथा त्याज्य नोहे. मग तरीजेल काय पाहे कृपाळूपणे, तुझ्या अंतःकरणामध्ये जी कृपा कणव उत्पन्न झाली आहे त्या कणवेनी तू काय तरुण जाणार आहेस स्वधर्माचं आचरण न करता. अर्जुना, तुझे चित्त जरी जाहले द्रवीभूत तरी हे अनुचित संग्राम समयी, आत्ताची तुझ्या अंतःकरणातली करुणा ही अयोग्य प्रसंगी आहे, या युद्ध प्रसंगात ती शोभत नाही. आगा गोक्षीर जरी जाहले तरी पथ्यासी नाही म्हणितले, ऐसे निही विष होय सुदले नवज्वरी देता. म्हणाले गाईचं दूध आहे ते किती पौष्टिक आहे, ते किती उपयुक्त आहे, ते शरीराला किती लाभदायी आहे, हे सगळं जरी वैद्यांनी समजावून सांगितलं तरीसुद्धा तोच वैद्य नवज्वरामध्ये मात्र दूध देऊ नका असं सांगतो, कारण ते विषासारखं आहे. तसंच तुझ्या अंतःकरणातली करुणा कितीही सात्विक असली, चांगली असली, तरीसुद्धा ह्या तुझ्या स्वधर्माच्या ठिकाणी या जर ती आड येत असेल, तुझ्या कर्तव्याच्या आड येत असेल तर तिचा काही उपयोग नाही, ती दूरच केली पाहिजे. तैसे आनी आनी करिता, म्हणजे भलत्या ठिकाणी भलतंच करायला लागलास तर नाशू होईल हिता, तुझं कल्याण नष्ट होईल. म्हणून तू आता सावध होईल, म्हणून तू आता जरा सावध हो, शहाणा हो, अवधान ठेव. वायाची व्याकुळ काही आपुला निजधर्मू पाही, जो आचरिता बाधू नाही कवणे काळी. हे तुझं व्यर्थ आहे करुणानं आवृत्त होणं. तुझा निजधर्म पहा, स्वधर्म पहा, तो आचरत गेलास तर तुला कोणत्याही वेळी कशाचीही बाधा किंवा कुठलंही संकट, कुठलाही त्रास, कुठलाही पापपुण्याच्या विचारामधून तुझ्या ठिकाणी त्रासदायक काहीच घडणार नाही आहे. म्हणाले जैसे मार्गेची चालता अपावो न पवे सर्वथा, ज्याप्रमाणे सरळ मार्गाने आपण चालायला लागलो, रस्ता सरळ आहे, चांगला आहे, अगदी एक्सप्रेस हायवे आहे, त्याच्यावरून आम्ही चालायला लागलो तर अपावो न पवे सर्वथा, आम्हाला कोणता अपाय होणार नाही. का दीपाधारे वर्तता नाडळीजे, किंवा हातामध्ये दिवा घेऊन आम्ही संध्याकाळच्या वेळी निघालो तर म्हणाले अडखळण्याचं भय राहत नाही. तयापरी पार्था स्वधर्मे रहाटता सकळ काम पूर्णता सहजे होय. त्याचप्रमाणे हे अर्जुना, स्वधर्माने व्यवहार करत असताना
आपल्या सगळ्या कामना पूर्ण होतात आणि त्या स्वाभाविकपणे होतात, सहज होतात. आम्ही आमचा प्रपंच फक्त योग्यपणाने केला तरीसुद्धा ती भगवंताची पूजाच आहे. कारण स्वधर्माचं पालन ह्याच्या इतकं मोठं अध्यात्म क्षेत्रामधलं साधनच नाही आहे. कारण आम्ही स्वधर्माचं पालन जितकं काटेकोरपणे करता येईल तितके करत राहिलो तर म्हणून त्यांनी सांगितले, सकळ कामना पूर्णता सहजे होय, म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिय आणिक काही, संग्रामा वाचूनी नाही उचित जाणे. म्हणून हे अर्जुना लक्षात घे की संग्रामाशिवाय तुम्हा क्षत्रियांच्याकरता आणखीन वेगळा धर्म संभवत नाही, एवढंच तुम्ही करा. म्हणाले उचित जाणे, निष्कपटा हो आवे, मनाने अत्यंत स्वच्छ हो. मनात कुणाचंच वैर धरू नकोस. युद्धाला उभा राहिलास म्हणून तुझ्या अंतःकरणात वैर न ठेवता उसिडा घाई झुंजावे. म्हणाले जो आपल्यावरती वार करायला आलाय त्याच्यावरती आवेशाने प्रतिवार करावा, त्याच्याशी आवेशाने लढावं. हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. अरे म्हणाले युद्धाचा प्रसंग प्रत्यक्ष येऊन पडलाय आणि आता काय मी तुला समजावावं की समोरचा तुला युद्धाकरता समोर येणार आहे, मारणार आहे आणि त्याला तू चांगला प्रकारे झुंज दे. यदृच्छयाचोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम सुखिन क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमिदृशम. म्हणाले अगदी आपोआप सहजासहजी हे युद्धाचं जे प्रकरण आहे हे सहज तुझ्यासमोर येऊन पोचलेलं आहे. हे जणू काही स्वर्गाचं महाद्वारच तुझ्याकरता खुलं झालेलं आहे. आणि हे असं कुणाला लाभतं? एखाद्या भाग्यशाली क्षत्रियाला लाभतं. त्यामुळे पार्था तुला हा अशा प्रकारचा युद्धाचा प्रसंग ज्यांनी स्वर्गाचं दार खोलून ठेवावं आणि ते असं धर्मयुद्ध तुझ्यासमोर यावं, त्या ठिकाणी म्हणाले आता काय करावं, तुला कसं सांगावं की एवढ्या भाग्याच्या क्षणी तू मात्र वेडावाकडा असा विचार करत बसलेला आहेस आणि भ्रांत झालायस. अर्जुना झुंज देखे आताचे, हे हो काज दैव तुमचे. म्हणाले हे जे युद्ध आहे पहा याच्याकडे, हे तुमच्या दैवाचं बलवत्तर असं काही योग आहे म्हणूनच तुम्हाला हे प्राप्त झालंय की निधान सकळ धर्माचे प्रकटले, की सर्व प्रकारचे जे धर्म आहेत त्या धर्मांचा ठेवाच जणू काही या ठिकाणी प्रकट झालेला आहे. प्रकटले असे हा संग्रामू काय म्हणिपे की स्वर्गुची येणे रूपे. याला संग्राम म्हणावं का? साक्षात स्वर्गच आहे हा, दुसरं तर काही नाही. मूर्त का प्रतापे उदो केला. अरे म्हणाले अर्जुना तू शूर आहेस, सगळ्यांना माहिती आहे. तुझा धनुर्विद्येतला अधिकार सगळ्यांना माहिती आहेस. हे सगळं असून सुद्धा तुझा प्रताप कधी कळावा, तुझ्याकडचं सामर्थ्य पराक्रम लोकांना उजागर कसा व्हावा, प्रकट कसा व्हावा, त्याची एक मोठी संधी आहे. त्याचं हे एक मोठं साधन आहे. कारण उदो केला, उदो म्हणजे उदय, उदय केला. तुझ्या ह्या पराक्रमाला प्रकट करण्याचा या ठिकाणी एक लाभ झालेला आहे आणि म्हणून तुझा प्रताप इथे प्रकट झाला आहे. ना तरी गुणाची ने पती करे, आरतीचे नि पढिभारे, हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझं. म्हणाले विमल अशी कीर्ती, शुद्ध अशी कीर्ती, निष्कलंक अशी कीर्ती जी आहे तिने आपलं स्वयंवरच आरंभलं. म्हणाले तिने आपलं स्वयंवरच सुरू केलं. त्या स्वयंवरामध्ये तिला अत्यंत उत्कट अशी इच्छा झाली म्हणून आरतीचेनी पढिभारे, म्हणजे तिच्या अंतःकरणात उत्कटतेचा जणू काही पूर आला, पढिभार, तर त्याचा पूर आला. आणि ना तरी गुणाची नि पती करे. म्हणाले तेव्हा तुझ्या गुणांच्यावरती लुब्ध होऊन ती अत्यंत उत्कट इच्छेने या स्वयंवरामध्ये तुझ्या गळ्यात माळ घालायला आली आहे. म्हणजे हे जे युद्ध आहे ते युद्ध तुझी कीर्ती किती वाढवणार आहे तुला कल्पना आहे का? आणि तू असा का वागतो आहेस? क्षत्रिय बहुत पुण्य कीजे, ते झुंज ऐसे हे लाहीजे. क्षत्रियाला पुष्कळ पुण्य करावं लागतं तेव्हा अशा प्रकारचं युद्ध त्याला लाभतं. जैसे मार्गे जाता आडळीजे चिंतामणीसी. आम्ही कुठून तरी रस्त्यावरून चाललोय, आमच्या पायाला ठेच लागली. कशाची ठेच लागली म्हणून खाली पाहिलं तर साक्षात चिंतामणीच आहे. त्यांनीच आपल्या पायाला ठेच लागली, तो आम्ही उचलून घेतला. इतका जाता जाता रस्त्यामधून आम्हाला इतका लाभ व्हावा, तसा अर्जुना तुझ्या जीवनातला हा लाभ आहे. ना तरी जांभया पसरे मुखे. आपल्याला जांभई आली म्हणून आ केला आणि तेथ अवचटे पडे पियुख, त्याच्यामध्ये अमृत अगदी अनायासे पडावं. तैसा संग्रामू हा देख पातला असे. असा तुला हा संग्राम प्राप्त झालेला आहे.